आपण हा जो बघत आहात तो आहे दशरथ घास. तर दशरथ घासाची अशी पानं असतात. मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवते अगोदर. अशा पद्धतीने दशरथ घासाची पानं असतात. त्याच्यावर आज जरा पाऊस पडलेला आहे. तर बघू शकता इतका दाट आलेला आहे तो. आम्ही लावताना अशा पद्धतीने लागवड केलेली होती त्याची. आधी आम्ही साऱ्या पाडून घेतलेल्या होत्या आणि 2-2 बॉटन म्हणजे 2-2च बी लावलेलं होतं प्रत्येक वेळेस. असं लावलेलं होतं. आता हे कट झालेलं आहे, त्याच्या जागेवर नवीन फुटले, त्याच्यामुळे तसं दिसतंय ते. आणि जे मागून फुटलेलं आहे ते आता अशा पद्धतीने दिसू राहिलेले. इकडचं आम्ही अगोदर कट केलेलं होतं, त्याच्यामुळं असं दिसतंय हे पहिलं. आता त्याच्यानंतर हे असं आहे, अशी बारीक साईज आहे आता. आणि ही जी हा जो दशरथ घास आहे ना, तर ही पहिलीच कापणी, अजून आमची दुसरी कापणी झालेली नाही याची. तर हा जवळजवळ बघू शकता, तुम्हाला 1 मिनिट दाखवते. तर हा तुम्ही बघू शकता, हा दशरथ घास माझ्या डोक्याच्या देखील वरती गेलेला आहे. जवळजवळ हा 6 फुटांचा दशरथ घास झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपला दशरथ घास छान पद्धतीने आलेला आहे. तर आम्हाला बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की याची लागवड कशी करायची असती, तुम्ही बी कुठून आणलं होतं त्याचं. तर आम्ही त्याचं बी कृषी सेवामधून आणलेलं होतं. 1 किलोची बॅग आम्हाला 1200 रुपयाला भेटली होती. तर आम्ही ते बी आदल्या दिवशी रात्री भिजू घातलं आणि दुसऱ्या दिवशी थोडा वेळ सुकवलं. त्याच्यानंतर मासे साऱ्या तयार करून ठेवलेल्या होत्या. नंतर मग आम्ही 2-2 बी अशा पद्धतीने लावलेलं आहे. काही लोक त्याची पेरणी पण करतात. ते आम्हाला नाही माहिती एवढी ती कशी पेरणी वगैरे केली जाते, पण आम्ही अशा पद्धतीने लावलं होतं. तर खूप छान असा आमचा दशरथ घास आलेला आहे. बघू शकता इतका दाट चारा झालेला आहे. आणि हा चारा स्पेशली फक्त शेळ्यांसाठी वापरला जातो. शक्यतो गाया याला जास्त खात नाहीत, पण शेळ्यांसाठी खूप प्रोटीनयुक्त चारा आहे. आणि काय होतं, दडपा खूप निघतो चाऱ्याचा. त्याच्यामुळे तुम्ही जर एक मोठी पिंडी जर कापून नेली तर त्याच्यामध्ये जवळजवळ तुमच्या 10 शेळ्या आरामात त्यांचं पोट भरू शकतं. अशा पद्धतीने हा दशरथ घासाचा चारा असतो. तर बघा, तुम्हाला जरी करायचा असेल, तुमच्या घरी जर शेळ्या वगैरे असतील आणि तुम्हाला जर दशरथ घास करायचा असेल तर तुम्ही अवश्य करावा.